हाय, हॅलो. मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. कशा आहात सगळ्या? मस्त, मजेत ना? खरं सांगायचं गेलं तर आज मैत्रिणींनो खूप कंटाळा आला होता. खूप दमून गेले होते. आज चकलीच्या, डिंक लाडूच्या ऑर्डर्स खूप म्हणजे खूप होत्या. खूप थकल्यासारखं झालं होतं. आज व्हिडिओ शूट करायचा, एडिट करायचा आणि स्वतःचा आवाज द्यायचा, हे सगळं कामं करायला खूप म्हणजे खूप कंटाळा आला होता. पण तरी पण म्हटलं एखादा व्हिडिओ तर आपण शूट करू शकतो. अगदी फक्त 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. कुठंही स्किप न करता नक्की बघा आणि मला कमेंटही नक्की करा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. ज्यावेळी दिवाळीची गडबड असते, दिवाळीची लगबग असते, त्यावेळी आपल्याला म्हणजे सर्व महिलांना किती कंटाळा येतो, खूप दमल्यासारखं होतं. तसंच काहीसं माझं आत्ता झालं आहे. आत्ता झालं आहे म्हणण्यापेक्षा 12 महिनेच मला चकलीची, डिंक लाडूची, मेथी लाडू, हळवी लाडू असे चिवडा, बेसन लाडू लाडू म्हणजे जवळ सगळ्या प्रकारचा दिवाळी फराळ माझ्याकडे मिळतो. त्यामुळं 12 महिने दिवाळी ही आमच्याकडं असतेच. सर्वांच्या घरी फक्त वर्षातून एकदाच दिवाळी येते, पण आमच्या घरी 12 महिने दिवाळी चालूच असते. म्हणजे एवढं दमून गेल्यासारखं होतं. आपल्या चकल्या अतिशय टेस्टी आणि अगदी तुम्हाला मी मगाशी तेल दाखवलं, अगदी चांगल्या प्रकारच्या तेलातच बनवल्या जातात, तेलातच तळल्या जातात. त्यामुळं आपल्याला खूप सारे कस्टमर येतात, खूप लांबून येतात. आपले प्रोडक्ट कुरिअर करूनही बाहेर जातात आणि आपल्या सर्व पदार्थांमध्ये खासियत म्हणायची म्हटलं तर आपले डिंक लाडू लाडू आणि चकली अगदी 12 महिने चालणारा हा पदार्थ. अर्थात दिवाळी नाही आहे तरीसुद्धा चकलीच्या जवळजवळ आठवड्याला नाही म्हटलं तरी आपल्याला 10 किलोची ऑर्डर असतेच असते. त्यामुळं खूप दमल्यासारखं होतं आहे. व्हिडिओ 4-4 दिवस टाकत नाही आहे. त्यामुळं खूप गडबड झाली आहे ना. आता तर दिवाळी आली. दिवाळीची जवळजवळ 1 महिना आधीच आम्हाला सर्व तयारी करावी लागते. त्या तयारीमध्ये म्हणा कच्चा माल आणून ठेवणे, तो अगदी स्वच्छ करणे, व्यवस्थित तांदूळ आणणे, ते स्वच्छ धुणे, ते भाजणे, सगळ्या प्रकारच्या डाळी चांगल्या प्रतीच्या आणणे, अगदी छान प्रकारे त्या स्वच्छ पुसून घेणे. त्याच्यानंतर त्या चुलीवरती भाजणे, चुलीवरती सर्वच म्हणजे तांदूळ सगळ्या प्रकारच्या डाळी मी अगदी चुलीवरच भाजते, अगदी खमंग छान अशा. जितकी जास्त छान भाजणी आपण भाजू तितकं जास्त दिवस पीठ टिकतं चांगलं आणि चकली ही आपली अगदी खुसखुशीत होते. आपण जर भाजायला जर कुठं जर कमी पडलो तर 100% आपली चकली बिघडते म्हणजे बिघडते. हे एक तुम्ही म्हणजे आता दिवाळी आली जर तुम्ही चकलीची भाजणी तयार करत असाल तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण तांदूळ धुतो त्यावेळी ते जास्त वेळ पाण्यात न ठेवता अगदी पटकन पाणी फास्टमध्ये सोडून अगदी खळाखळा असं 4-5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. चांगल्या कोरड्या कापडावरती अगदी छान पातळ असे पसरायचे आणि फुल स्पीड फॅनवर अतिशय छान प्रकारे ते सुकवून घ्यायचे. रात्रभर सुकवून घ्या किंवा दिवसभर सुकवून घ्या आणि ज्या सर्व प्रकारच्या आपण डाळी आणतो त्याही अगदी छान प्रकारे व्यवस्थितरित्या पुसून घ्यायच्या आणि त्याही खमंग असा छान भाजून घ्यायच्या. जी मी मगाशी मोठी कढई दाखवली तुम्हाला त्यातच मी माझी चकली भाजणी ही सगळी भाजते आणि माझ्या चकल्या सगळ्या प्रकारच्या मी तयारी त्यातच करते म्हणजे तळतेही त्यातच. माझा बिझनेस असल्यामुळं मला हे म्हणजे मोठ्या कढईतच हे सगळं करावं लागतं. कारण ज्यावेळी आपण छोटी कढई घेतो त्यावेळी त्यात साहित्यही अगदी कमी प्रमाणात बसतं. ते पटकन होत नाही. त्यामुळे मी मोठ्या कढईतच भाजून घेते. आता हा बघा बरं माझा डिंक लाडू किती छान, सुंदर, मनमोहक असा दिसतोय. बघता क्षणी तोंडात टाकावा. एवढा म्हणजे प्रत्येक लाडवात तुम्हाला ड्रायफ्रूट हे दिसणारच, खसखस दिसणारच, खारीक दिसणारच. आणि अगदी सेंद्रिय गुळातला आणि छान असा हा डिंक लाडू माझा. अतिशय पौष्टिक हा डिंक लाडू असतो. खूप ऑर्डर्स डिंक लाडूच्याही आहेत. तुम्ही पाहू शकता डिंक लाडू म्हणजे कुठलाही डिंक लाडू तुम्ही उचलला तरी त्यात तुम्हाला सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट हे भेटतीलच. असं काही नाही आहे की फक्त फोटोपुरतं किंवा व्हिडिओ शूटपुरतं आपण लाडूमध्ये ड्रायफ्रूट घातले तर तेच लाडू आपण व्हिडिओ करत आहे. असं कुठलाही पदार्थ आपला होत नाही. कारण आपण
सर्व प्रोडक्टमध्ये भरपूर असं ड्रायफ्रूट वापरतो. कारण कसं असतं की बिझनेस हा विश्वासावर असतो. जेव्हा लोक आपल्याला पैसे देतात, म्हणजे आपले डिंक लाडू 700 रुपये किलो आहेत. जेव्हा आपल्याला लोक 700 रुपये जर देतात तर आपल्याला क्वालिटी ही तशीच द्यावी लागते. नाहीतर पैसे जास्त घ्यायचे आणि क्वालिटी हलकी द्यायची असं करून चालत नाही. घरगुती बिझनेस जेव्हा करतो आपण तेव्हा आपल्याला आपल्या क्वालिटी बरोबर चालावं लागतं, म्हणजे क्वालिटी आपली मेंटेन करावीच लागते. आपण ज्यावेळी घरून बिझनेस करतो त्यावेळी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपली क्वालिटी खराब लागली किंवा लोकांना आपली जर क्वालिटी आवडली नाही तर पुन्हा कस्टमर आपल्याकडं फिरकतही नाही. त्याच्यासाठी आपण कधीही जर आपल्याला परवडलं नाही तर आपण पुढच्या कस्टमरला सांगायला हवं की बाबा मला या रेटने हे पदार्थ परवडत नाही आहे, तुम्ही जास्त पैसे द्या. ते लोक देतात. मग जर आपल्याला देणारे लोक आहेत तर त्यांनाही आपण क्वालिटीनंच पदार्थ प्रोडक्ट आपल्याला दिले पाहिजेत असं मला तर वाटतं. आपण सर्व प्रकारचे जे फराळाचे प्रोडक्ट बनवतो त्या प्रत्येक पदार्थामध्ये आपली क्वालिटी ही खूप छान असते आणि मी कधीही क्वालिटीच मेंटेन करते. कधीही आपण ज्यावेळी क्वालिटीत जर आपण कमी जास्त केलं तर आपले 100% कस्टमर जाणार, हा विचार आपण करायलाच पाहिजे. चला, आत्ता आपण लाडू पाहिलेत, चकल्या पाहिलेत आणि चिवड्याची आज आपल्याला खूप सारी ऑर्डर होती. त्याचा काही व्हिडिओ मी करू शकले नाही. नंतरच्या वेळेला मी नक्की त्याचाही एक व्हिडिओ बनवेन. आता दिवाळीमुळं खूप जरा गडबड चालू आहे. आता आपले नवरात्र आले. नवरात्रातही डिंक लाडूची खूप ऑर्डर असते. त्याचाही मी एखादा व्हिडिओ करून नक्की टाकेन. आणि प्लीज जर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा आणि कमेंटही करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, माझे यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींनाही पाठवा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. असा माझा अगदी छोटासा बिझनेस आहे दीपालीज किचन नावाचा. त्यात सर्व दिवाळी फराळ आणि पौष्टिक लाडू हे खूप छान पद्धतीचे आणि चांगल्या प्रतीचे मिळतात. धन्यवाद.